नंदुरबारमधील तोरणमाळ विकासाचा आराखडा तयार. 503 कोटींचा हा आराखडा. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाचा हंगाम संपल्यानंतर कापसाचे दर वाढले. कापसाला 7,500 ते 7,600 रुपयांचा दर. कापसाचे दर वाढल्यामुळे व्यापाऱ्यांना फायदा होणार. धुळे तालुक्यातल्या सरपंच पदासाठी आज आरक्षण सोडत तर तहसीलदार अरुण शेवाळे यांची माहिती. जळगावच्या जामनेरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी धरला ठेका. महाजनांना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांचा जल्लोष. जळगाव जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये सोमाणी कंपनीत भीषण आग तर 6 अग्निशमन बंबांच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण. परळी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणूक तर परळी शहरातनं भव्य मिरवणूक काढण्यात आली. आरती झाल्यानंतर मिरवणुकीचा समारोप. रत्नागिरीमध्ये एप्रिल महिन्यात पसरली धुक्याची चादर. रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर दाभोळे आणि आंबा घाटामध्ये दाट धुकं. कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज. नंदुरबारमधील दारिद्र्य रेषेखालील 4 लाखांपेक्षा अधिक कुटुंबांची ई-केवायसी अजूनही बाकी. 30 एप्रिलपर्यंत आता ई-केवायसी करण्यात येणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गहू काढणी सुद्धा अंतिम टप्प्यात. गहू काढणी अंतिम टप्प्यात आल्यामुळे बाजार समितीमध्ये गव्हाची आवक वाढली.